बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता बातमी आहे मराठा आरक्षण संदर्भातील. नाशिक येथील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाज शांतता रॅलीसाठी येवल्यातून हजारो कार्यकर्त्यांचा जत्था एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत रवाना झाला आहे. दिनांक 13 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅली नाशिक येथे आयोजित केली आहे. या ठिकाणी शांतता रॅलीचा समारोप देखील होणार आहे व सभा देखील होणार आहे. यासाठी नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव नाशिक शहराच्या दिशेनं रवाना झाले आहेत. दरम्यान येवला तालुका हा महत्त्वाचा तालुका असून येवला तालुक्यातून 100हून अधिक गाड्यांचा जत्था हजारो मराठा युवकांना घेऊन नाशिकच्या दिशेनं रवाना झालेला आहे. सुरुवातीला कोटमगाव देवस्थान या ठिकाणी उत्तर पूर्व भागातील गाड्या एकत्र येऊन अंगणगाव येथून सर्व गाड्या एकत्र निघाल्या आहेत. विशेष म्हणजे या गाड्यांना रवाना करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे हे देखील उपस्थित होते. दरम्यान शासनाने आता तरी मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा याचे गंभीर परिणाम आगामी निवडणुकांमध्ये भोगावे लागतील असा इशारा ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी यावेळी बोलताना दिला आहे. SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला. छत्रपती शिवाजी महाराज. नाशिक येथे माननीय जरांगे दादा यांची ही जी रॅली आहे तिचा समारोप या निमित्ताने या नाशिक जिल्ह्यामध्ये होत आहे. एकंदरच सर्व महाराष्ट्रभर या रॅलीच्या माध्यमातून मराठा समाज हा एक संघ असल्याचं सर्वांना दाखवून देण्याचं काम या रॅलीने केलेलं आहे. मग तो सत्ताधारी असो किंवा विरोधी असो, सर्वांना एक लक्षात आलेलं आहे की जरांगे पाटील ठरवतील तेच या महाराष्ट्रामध्ये राजकीयदृष्ट्या घडणार आहे. आणि मराठ्यांना OBC मधूनच आरक्षण हे द्यावं लागेल. अगोदर आरक्षण द्या, नंतर त्या OBCचं काय टक्केवारी वाढवायची ती केंद्रात वाढवा, परंतु अगोदर OBC मधनं आरक्षण जाहीर करा. ही जरांगे पाटलांच्या दृष्टिकोनात असलेली मागणी ही फार महत्त्वाची आहे आणि ते घेतल्याशिवाय हा मराठा समाज गप्प बसणार नाही. अन्यथा याचे राजकीय परिणाम निश्चितपणे सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी भोगावे लागतील. एवढंच या निमित्ताने हजारो गाड्या या मतदारसंघामधनं निघालेल्या आहेत. ही तर येवल्याची सुरुवात आहे. प्रत्येक रस्त्यावरनं या गाड्या वाढत जाणार आहेत आणि मतदारसंघ सोडताना हजाराच्या वरती गाड्या या आपल्याला या ठिकाणावरनं गेलेल्या दिसतात.